पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींची छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभेचं आयोजन। राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्रात, खरगेंच्या नाशिक आणि पुण्यामध्ये सभा। शरद पवारांचा झंझावाती प्रचार दौरा सुरूच। आज पवारांचा पुण्याच्या पिंपरीमध्ये रोड शो, तर संध्याकाळी पुण्यामध्ये 2 सभा। उद्धव ठाकरेंच्या आज अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये प्रचार सभा। उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे, याकडे सगळ्यांचं लक्ष। आज राज ठाकरेंचा बीड आणि पुण्यामध्ये प्रचार दौरा। राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण, हे पाहणं महत्त्वाचं। आपलं राजकारण वेगळं, महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं राजकारण उत्तर प्रदेशातच ठेवावं। शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं घाणेरडं राजकारण होत नाही। नाना पटोलेंची योगींच्या बटेंगे तो कटेंगेवर टीका। दिलीप वळसेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा केवळ आपल्यामुळे, मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही। शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या आरोपांना 18 तारखेच्या सभेतून उत्तर देणार दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। वळसे पाटील काय बोलणार, याकडे लक्ष। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींना भर सभेमध्ये सोलापूर पोलिसांकडून नोटीस। प्रक्षोभक भाषण करू नका, अशा आशयाची नोटीस। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा। धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा। बोर्डाच्या या निर्णयाचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता। राहुल गांधी यांच्या मते मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवं, पण हे आरक्षण देताना SC/STचं आरक्षण काढावं लागेल। तुमची 4थी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाह यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। एक वेळ भाजपला मतदान करू, पण शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, हाकेंनी भूमिका स्पष्ट केली। चंद्रपूरमधील वरोरा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी सचिन पायलट यांची जाहीर सभा। भाजपचं डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाशी देणं घेणं नसल्याची पायलट यांची टीका। 17 नोव्हेंबरच्या राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कातील सभेला अजूनही प्रशासनाकडून परवानगी नाही, मात्र राज ठाकरेंच्या सभेच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात 17 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख। मनसे सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, मनसेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांच्याकडून 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर सह्या। अख्खं कुटुंब विरोधात पण लाडकी बहीण अजित पवारांसोबत। बारामतीच्या सत्ते गावात नीता पाटील यांच्याकडून अजित पवारांचा प्रचार। विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, प्रचारात शरद पवारांचा फोटो वापरू नका, सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश। 84 हे काय वय आहे का, या वयात आपण काम करतोय, आपण म्हातारे झालोय का, भर सभेत शरद पवारांचा सवाल। महाविकास आघाडीचे 170 उमेदवार निवडून येतील आणि सरकार बनेल, ही काळ्या दगडावरची रेघ, रोहित पवारांनी विश्वास व्यक्त केला। पालघर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगची भरारी पथकाकडून तपासणी। बॅगमध्ये फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅग चेक होतात, आमच्या पण बॅग्स चेक होतात, पण आम्ही व्हिडिओ काढत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीमध्ये अजित पवारांच्या बॅगची तपासणी। पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बॅग तपासली। लातूरमध्ये राज ठाकरेंच्याही बॅग तपासल्याचा व्हिडिओ समोर। 7 दिवसांपूर्वी राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आले असता त्यांची बॅग निवडणूक आयोगाच्या पथकानं तपासली। बॅगा तपासल्या म्हणून काही जण रडूबाई रडू सुरू करतायत। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर शरद पवारांच्या बाबतीत बोलायलाच नको, त्यांना बघून भूमिका पण लाजते, आयुष्यभर भूमिका बदलत गेले। राज ठाकरेंची शरद पवारांवरही टीका। पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या बॅगांची भरारी पथकाकडून तपासणीचा व्हिडिओ समोर।
बॅगा तपासणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार, त्यात सरकारचा काय संबंध? आपली आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली. बॅग तपासणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही बॅगा तपासल्या जातात. त्यांनी कधी या मुद्द्याचं राजकारण केलं नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि विरोधक जाणीवपूर्वक या मुद्द्याचं राजकारण करतायत. बॅग तपासणीवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पाटण मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाईंच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी. गावभेटी दरम्यान हेळवाग गावात भरारी पथकानं तपासणी केल्याची माहिती. लातूर विमानतळावर आगमन होताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगची तपासणी. लातूरमध्ये येताना आणि जाताना खरगेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या नियमात जे आहे त्यानुसार चौकशी होतच राहते, त्यावर राजकारण होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्त्वाचे. बॅग तपासणीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांना अहवालात क्लीनचिट नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीत माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट. आमच्यासमोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा. सचिन वाझेनं शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं. वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला. माजी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझावर गौप्यस्फोट. सलील देशमुखांच्या 40 लाखांच्या व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज वाझेंनी दाखवला. मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवर घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती. विरोधकांना फडणवीसांची भीती वाटत असावी म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, राम शिंदेंचं वक्तव्य. पण विरोधकांचं माप भरलं होतं, त्यामुळे त्यांचे पक्ष फुटले आणि चिन्ह सुद्धा गेलं, राम शिंदेंची टीका. चांदीवाल यांच्या मुलाखतीनं महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आला. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सचिन वाझे कुणाचा माणूस हे वेगळं सांगायची गरज आहे का? याच सचिन वाझेमुळे राज्यातील उद्योग बाहेर गेले, उदय सामंत यांची टीका. महाविकास आघाडी भ्रष्टाचारात संपूर्णतः बुडालेली आहे, हे चांदीवाल यांच्या मुलाखतीतून सिद्ध झालंय. आयोगानं देशमुखांना कोणतीही क्लीनचिट दिली नाही, मग ती क्लीनचिट कुठून आली? आशिष शेलारांचा सवाल. सीबीआय चौकशीचीही मागणी केली. चांदीवाल, कमिशननं लिहिलेलं खरं. परमवीर सिंग आणि वाझे यांनी कोणताही पुरावा दिला नाही. कोर्टानंही तेच सांगितलं. यांना फक्त शरद पवारांना अडकवायचं होतं, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. चांदीवाल यांनी ही गोष्ट तेव्हा का सांगितली नाही? त्यामुळे प्रश्न तर केले जाणारच. हा रडीचा डाव आहे. षडयंत्र करणारा कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सलील देशमुख यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका. ठाण्याच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा. ठाणे महायुतीचा बालेकिल्ला असल्यानं नजीब मुल्ला यांना निवडून आणणं मुख्यमंत्र्यांचं लक्ष्य आहे. विरोधक दोन्हीकडून बोलतात, पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून मुख्यमंत्र्यांचा सवाल. विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कापूस आणि सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आल्यास मधील फरक सरकार देणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. पुढची 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही, असंही आश्वासन. महायुती सरकार आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. जळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय राऊत यांची सभा. बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना आमदार केलं, मात्र आता ते परत दिसले नाही पाहिजेत. राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. नाना पटोले निवडून आल्यास ते लाडकी बहीण योजना बंद करतील, बावनकुळेंचं वक्तव्य. महायुतीनं विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा करावी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. जालन्यात मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांचा अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना पाठिंबा. पाठिंब्यामुळे जालना मतदारसंघातील राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची. जालन्याच्या भोकरदन मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यावर दगडफेक. रावसाहेब दानवे आणि संतोष दानवेंच्या गुंडांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप. हिंगोलीतील राड्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप. बांगर यांनी सगळे आरोप फेटाळले. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यानं राज्य सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. राज्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी. आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या 5,902 तक्रारींपैकी 5,833 तक्रारी निकाली. 519 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती.
भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन, जिल्हाधिकारी संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सहभागी. जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला, त्याच्यात तिचा स्फोट झाला. चालक आणि डॉक्टर रुग्णवाहिकेतून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद. वाशिम रिसोड महामार्गावर वनोजा फाट्याजवळ भीषण अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 7 ते 8 जण गंभीर जखमी. चालकाचा अंदाज चुकल्यानं अपघात घडला. जालन्याच्या बदनापूरमध्ये पार्सल मागवलेल्या 3 तलवारी आणि 2 खंजीर जप्त. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या प्रकरणी 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 64.89% मतदान. लोहरगामध्ये सर्वाधिक 73.21% मतदान तर हजारीबागमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.79% मतदान. वायनाडमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी आणि भाजपच्या नव्या हरिदास आणि डाव्या आघाडीचे सत्यान मोकेरी यांच्यामध्ये लढत. राहुल गांधींनी वायनाडमध्ये झिपलाइनिंग केलं. 300 मीटर उंचीवरून वायनाडचं सौंदर्य दाखवलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंडच्या उच्च न्यायालयाकडून नोटीस. 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी न्यायालयानं बाजू मांडण्याचे निर्देश दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात उद्योगपती एलॉन मस्क आणि विवेक रामस्वामींचा समावेश. रामस्वामी आणि मस्क यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीची जबाबदारी. रशियामध्ये मूल जन्माला आल्यानंतर 9 लाख रुपये मिळणार. जन्मदर वाढवण्यासाठी पुतीन सरकारचा नवा कायदा. पुतीन यांच्या मंजुरीनंतर कायद्याची अंमलबजावणी. डीआरडीओकडून 1000 किलोमीटर रेंज असलेल्या लॉंग अटॅक क्रूज मिसाईल LRLACMची पहिली यशस्वी चाचणी. ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर मोबाईल आर्टिक्युलेटेड लॉन्चरच्या मदतीनं ही चाचणी करण्यात आली. मारुती सुझुकीनं कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती सुझुकी डिझायर 2024 लॉन्च केली. याची किंमत 6,79,000 डिझायरच्या सीएनजी प्रकाराची किंमत 8,74,000. रॉयल एनफिल्डचाही इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत प्रवेश. इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA 2024 इंटरनॅशनल मोटार शोमध्ये फ्लाइंग फ्ली या नवीन EV ब्रँडची घोषणा. बाईक रेट्रो लुक आणि आधुनिक वैशिष्ट्यांचा कॉम्बो म्हणून समोर आली आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर आनंद डोह चित्रपटाची घोषणा. निर्माता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यानं चित्रपटाची घोषणा केली. विकी कौशलच्या महाअवतार चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर. चित्रपटात विकी भगवान परशुरामांची भूमिका साकारतोय. 2026 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार. विक्रांत मेस्सीच्या बहुचर्चित 12th फेलचा प्रिक्वेल 0 से रिस्टार्ट येणार. विधू विनोद चोप्रानं टीझर प्रदर्शित केला. 13 डिसेंबर 2024ला चित्रपट प्रदर्शित होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.